अध्यक्ष महोदय, कोट्यावधी रुपये खर्च करून अध्यक्ष महोदय आपण हे सभागृह भरवतो आणि हा सामान्य जनतेच्या खिशातनं पैसा येतो। अध्यक्ष महोदय, कष्ट करून जनता व्यवसाय करून पैसे मिळवते, त्याच्यावर आपण कर भरायला लावतो, त्या करातनं आपलं हे सभागृह आणि राज्य आपण चालवतो। अध्यक्ष महोदय, जनतेच्या कष्टाचं चीज झालं पाहिजे की नाही? अध्यक्ष महोदय, मागील महिन्याभरात काय आपण हे अधिवेशनात बघितलं? कधी मंत्री अनुपस्थित राहतात, तर कधी अधिकारी अनुपस्थित राहायचे। IAS अधिकारी, मला वाटत नाही आता कोणी IAS अधिकारी तिकडं अदृश्य गॅलरीत बसलेले आहेत, आपलाही आदेश आता पाळायला तयार नाहीत। त्यामुळे अध्यक्ष महोदय, बऱ्याच वेळेला चित्र सभागृहाचं, मी 37 वर्ष सभागृहात आहे, अंतिम आठवड्याच्या शेवटच्या दिवशी एवढं सभागृह मोकळं क्वचितच पाहायला मिळतं। आणि अध्यक्ष महोदय, मुख्यमंत्री महोदय आणि मंत्री महोदय एकदा सभागृहातनं गेले की त्यांच्या मागे सगळ्या बाजूचे आमदार कामं करायला मागे जात असतील, असा माझा एक अंदाज आहे। अध्यक्ष महोदय, आपण कायदा करायला हे सभागृहात बसलोय आणि अध्यक्ष महोदय, कायदे पण कसे आपण बघितला, सकाळी 3 कायदे इंट्रोड्यूस झाले आणि दुपारी सरकारचा हट्ट आहे की आत्ताच कायदे मंजूर करा। आम्ही वाचलेलेही नाहीत कायदे, म्हणजे काल मांडायचे होते, रात्री आम्ही अभ्यास करून आज सकाळी काहीतरी बोलू शकलो असतो आणि कायदा मंजुरी केला असता। पण अध्यक्ष महोदय, अशा पद्धतीनं सभागृह चाललेलं मी आतापर्यंत कधी बघितलं नाही। आता एक साधं उदाहरण अध्यक्ष महोदय देतो। 293 वरच्या चर्चा पहिल्या आठवड्यात झाल्या, दुसऱ्या आठवड्यात झाल्या, तिसऱ्या आठवड्यात मुख्यमंत्र्यांनी तर एकदा जाहीर केलं शुक्रवारच्या आज सगळ्या चर्चेची उत्तरं आम्ही देतो, पण ती आली नाही त्यावेळी, त्यावेळी नाही आली। आणि नंतर सबसिक्वेंट आठवड्यात चुकीचं जाऊ नये, कारण हे एक मिनिट आपण तपासून घ्या, मी तपासूनच सांगतोय आपल्याला। या संदर्भात पहिल्या 2 आठवड्यांची जी चर्चा झाली त्या संदर्भातली उत्तरं शुक्रवारी येणं अपेक्षित होतं, ती उत्तरं झाली। त्यानंतर शेवटच्या आठवड्यात म्हणजे गेल्या आठवड्यातली जी 2-3 प्रस्ताव होते त्यावरची उत्तरं आज आली आहेत। आज काय आहे, आज 4ही प्रस्तावावरची एकदम उत्तरं द्यायला लागलो आपण, म्हणजे असं कधी झालं नव्हतं अध्यक्ष महोदय। आणि आज अंतिम आठवडा प्रस्ताव हा 5वा विषय आहे, ज्याला आपण 3:30ला संपवणार असं मगाशी घोषित केलंय। आता आपण तुम्ही सगळ्यात जास्त दिलदार आहात असं मला या सभागृहात दिसतंय, तुम्ही 4 वाजेपर्यंत आमची वेळ वाढवून दिलेली आहे। अध्यक्ष महोदय, मी हे यासाठी सांगतोय की आपण 293चे प्रस्ताव बनवून का, मला तर आता अलीकडे असं वाटायला लागले की नियमित होणारं कामकाज म्हणजे लक्षवेधी, म्हणजे मला समजतच नाही हे अधिवेशन आहे का लक्षावेधीशन आहे। अध्यक्ष महोदय, अधिवेशनात लक्षवेधी 3, 4, 18, 20 आणि कशासाठी हे? अध्यक्ष महोदय, मंत्रींनी सभागृहात कुठल्याही विषयावर भाषण केलं तर मंत्र्यांनी त्याला उत्तर दिलं पाहिजे, पण आमदारांचा दोष नाही आहे, सदस्यांचा दोष नाही आहे, मी सदस्यांना कुणालाही याच्यात दोष देत नाहीये। पण अध्यक्ष महोदय, पहिल्या दिवसापासून जवळपास संपेपर्यंत लक्षवेधी चालू आहे, सदस्यांना का दोष देत नाही अध्यक्ष महोदय? कारण 293च्या विषयात अनेक सदस्य अनेक विषय, हे सगळे लक्षवेधीचे विषय जे आहेत ते बहुतेक सगळे लक्षवेधीचे विषय वेगळ्या विषयावर मांडू शकतो आपण। सब्जेक्टवर, बजेटवर बोलू शकतो, बजेट नंतर विषयांवर डिमांड्सवर बोलू शकतो। या 4, 5, 6 ज्या 293 आल्या त्याच्यावर सदस्य बोलू शकले असते। आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय, आपलं काय चाललंय, लक्षवेधीला जास्त टाइम जातोय आणि मूळ 293 सारखे विषय संध्याकाळी 7 वाजता येतात, आम्ही तर कधी हा अनुभव केलेला नाही। आम्ही सांगून दमलो, पण आता आमचं काही चालत नाही, कारण संख्येचा परिणाम दिसतोय तो कदाचित। पण अध्यक्ष महोदय, माझी विनंती आहे की अनेक विषय सभासद
की अनेक विषय सभासद उपस्थित करतात, ते सार्वजनिक महत्त्वाचे असतात, कार्यवाही करणं, मंत्र्यांकडून उत्तर देणे अपेक्षित असतं. पण सर्व मुद्द्यांना उत्तर देणं शक्य नाही, आम्हालाही मान्य आहे, माझं काय तक्रार नाही. पण अध्यक्ष महोदय, जे मुद्दे राहतात त्याला लेखी तर मंत्र्यांनी उत्तरं पाठवली पाहिजेत आम्हाला. मी सभागृहात जे मुद्दे मांडले, आधी बजेटच्या वेळी मांडले, सगळे विषय मांडले, मला कधी उत्तर एखाद दुसऱ्या विषयाची उत्तर आली, बाकीच्या विषयाची उत्तरच येत नाहीत. आणि परत आपण राईट ऑफ रिप्लाय नाही म्हणता. राईट ऑफ रिप्लाय नसला तरी एखाद्या सदस्याच्या मनात एक दोन शंका मुख्यमंत्र्यांनी किंवा मंत्री महोदयांनी केलेल्या भाषणाच्या नंतर असतील, त्याला संधी दिली तर त्याचं जरा म्हणजे हवा थोडी तरी कमी निघते. पण ह्याला काही स्कोपच नाही, हवा म्हणजे वाफ निघायला काही स्कोपच आपण ठेवलेला नाही. मला प्रश्न हा पडू लागला, चर्चा आज या प्रस्तावावरती चालू आहे की कामकाजावरती चालू आहे? नाही, अंतिम आठवडा आहे, आता निरोप घ्यायचा टाइम आलाय, निरोपाची भाषणं तर तिकडं होणार, त्यामुळे मी मुद्द्यावर येणारच आहे. मला वाटतं तुम्ही निरोप नाही समाचार घेत आहात. नाही साहेब, मी तुमचा समाचार मी तुमचा हितचिंतक आहे आणि तुमच्याबद्दल अशी भावना माझ्या मनात येणंच चाहता आहे. माझ्याबद्दल मी आपल्या सभासदांच्या वतीनं सांगतोय की काय हे होतंय. 250 सभासदांनी सही करून पत्र दिलेलं लक्षवेधी घ्या म्हणून. ते काय, एकदा मी गोळा करायला सुरुवात केली, मी तिकडून फिरून आलो, तर मी सगळ्यांच्या सह्या गोळा करून घेऊन येऊ शकतो, काय प्रॉब्लेम नाही, आपले सगळे मित्रच आहेत. पण आलं की सह्या करायच्या, कारण प्रत्येकाला स्वतःची लक्षवेधी मांडायची असते. प्रत्येकाला प्रायोरिटी आहे लक्षवेधीची, मी नाही म्हणत नाही, पण कंट्रोल करायचा अधिकार तुमचा आहे. आणि तो कंट्रोल करायला नियमावली जी आहे ती 3 ते 4. अभिमन्यू तुमचा अभिमन्यू होऊन देऊ नका. अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे माझं एवढीच विनंती आहे की सभागृहाचं महत्व कमी होता कामा नये. कुठल्याही सदस्याने भाषण केलं आणि त्यांना उत्तर देता नाही आलं तर मंत्री महोदयांनी त्यांच्या मुद्द्याला पत्र लेखी कळवलं पाहिजे. ही नवी प्रथा किंवा पूर्वीच ती आम्हाला पूर्वी यायची, आता मधल्या काळात बंद झाली आहेत. ते जरी झालं तरी सॅटिस्फॅक्शन बरंच होईल. त्यामुळे प्रत्येक प्रश्न किंवा मंत्र्यांनी जर एखादी विनंती केली आमदारांनी, तर अध्यक्ष महोदय काय झालं? काय झालं आता? वेळ कमी आहे आपल्याकडे. अध्यक्ष महोदय, माननीय जयंत पाटील साहेब असतील किंवा माझे जे विजयभाऊ असतील किंवा आमचे भास्करराव जाधव सर असतील, हे वारंवार ह्या अधिवेशनामध्ये लक्षवेधीवर लक्ष करतायत. आम्ही नागपूरच्या अधिवेशनामध्ये तुम्हाला विनंती केली होती आणि तुमचं कौतुक पण केलं होतं की आमच्या लक्षवेधीच्या माध्यमातून आमच्या विषयाला न्याय मिळतो. आजही तेच मागणी आहे. 188 आमदारांनी तुम्हाला निवेदन दिलेलं आहे सही करून की लक्षवेधी व्हायला पाहिजे. तुम्ही मध्ये 1, 2, 3च लक्षवेधी घेतल्या होत्या. त्यावेळेस आमच्या नवीन आलेले आमदार आणि आमचे सगळे दुसऱ्या टर्मचे आमदार यांनी तुम्हाला आग्रह केला की लक्षवेधी घ्या. आपण ते घेताय. आमची विनंती आहे अध्यक्ष महोदय, ठीक, ज्येष्ठ सदस्यांनी यावर समाचार घेणं किंवा कॉमेंट्स करण्यापेक्षा त्या लक्षवेधीला समर्थन करावं, न्याय द्यावा. आणि माझी पाटील साहेब तुम्हाला विनंती आहे की लक्षवेधीच्या माध्यमातून न्याय मिळतो प्रश्नाला. आज सुद्धा मराठवाड्याच्या पाण्याचा विषय आहे, ते पण विषय आमचा लक्षवेधीच्या माध्यमातून न्याय मिळाला पाहिजे. तुमचं अभिनंदन करतो, तुम्ही लक्षवेधी चांगल्या घेताय आणि पुढे जायला पाहिजे. धन्यवाद. चला पाटील साहेब. अभिमन्यू, हे पुस्तक वाचा आणि रात्री मला भेटा. याच्यावर काय मी जास्त उत्तर देत नाही. आणि आमदार सदस्यांच्या सह्याने सभागृह चालू शकत नाही. आमदारांच्या लक्षवेधीला न्याय दिला पाहिजे, पण 5 वर्षापूर्वी झालेल्या घटनेला नाही, गेल्या 10-12 दिवसात इमिजिएट झालेल्या ज्या घटना आहेत त्यालाच आहे. आपल्या पुढं भातकळकर साहेब बसलेले आहेत, तिकडं शेजारी 2-3 जुनी माणसं बसलेली आहेत. त्यांना विचारा, तुमचा जमानाच्या जुन्या आमच्या जमान्यातले आहेत ते. त्यामुळे वेळ माझा जाईल म्हणून मी तिकडे लक्ष देत नाही. पण दुसरंही आहे, अनेक आयुध आहेत. लक्षवेधी हे एकच आयुध नाही, त्या दुसऱ्या आयुधाचा अभ्यास आपण अभिमन्यू करा. आपण अध्यक्ष महोदय, मी मागच्या आठवड्यात वरच्या सभागृहात एक नंदुरबार जिल्ह्यातलं जमीन संपादनाचा विषय लक्षवेधीच्या दरम्यान चर्चेला आला.
महसूल मंत्र्यांनी SIT नेमून म्हणून जाहीर केलं, IPS अधिकाऱ्याचा समावेश करू म्हणून सांगितलं. अध्यक्ष महोदय, मार्चला काहीतरी 10 मार्चला त्याचा SITचा GR काढला. मंत्र्यांनी वरच्या सभागृहात सांगितलं की IPS अधिकारी नेमू SIT मध्ये, पण अध्यक्ष महोदय GR निघाला त्यावेळी IPS अधिकारी नेमला नाही. म्हणजे मंत्र्यांचा आदेशच खाली पाळला जात नाही, असं प्रशासन कसं वागू शकतं? मग प्रशासनावर वचक नाही का? शेवटी सभागृहाच्या मध्ये जे आश्वासन दिलं तर मंत्र्यांचा वचक नाही हे दाखवणं हे माझा उद्देश नाही आहे, पण सभागृहात जे झालंय, जे बोललं गेलंय ते तिकडं नोट करून त्याप्रमाणे ऍक्शन व्हायला पाहिजे. अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे त्या प्रकरणामध्ये आदिवासी जमीनचे हस्तांतर बिगर आदिवासीला करण्यात आलं, ते देखील मंत्र्यांचे आदेश डावलून मंत्र्याचे आदेश सचिवाने बेकायदेशीररित्या रद्द केले आहेत. या जमिनीचा भूसंपादनाचा निवाडा 8 लाखावरून 163 कोटी रुपयापर्यंत अधिकाऱ्यांनी संगनमताने वाढवलाय. या सर्व प्रकरणाची न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे. या दोषी अधिकाऱ्यांच्यावर संबंधित NGO वर निवाड्याची रक्कम वाढवण्यासाठी कसे पैसे दिले गेले याची देखील अध्यक्ष महोदय चौकशी करा. अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे या सभागृहात बोलून आता उपयोग होतो का अशी शंका यावी, अशा काही घटना आहेत. अध्यक्ष महोदय, यापूर्वी महसूल विभागातील भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणं मी सभागृहात मांडली. देवस्थान जमीन घोटाळा, पुण्यातल्या राऊतवाडी शिक्रापूर तालुका शिरूर येथील पुनर्वसन जमिनीचा घोटाळा, मागं तर महसूल मंत्री विखे पाटील साहेब होते त्यावेळी मागच्या टर्ममध्ये हाऊस संपताना त्यांनी सांगितलं याची चौकशी करू वगैरे, पण चौकशी अजून काही झाली नाही. बीडचं हे तर वेगळंच आहे. सभागृहात अध्यक्ष महोदय, महसूल मंत्र्यांनी आश्वासन दिलं परंतु त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. आज अध्यक्ष महोदय, जमीन घोटाळा उघडकीस आणणाऱ्या आमचे एक ते राम खाडे होते, त्याच्यावर तर जीवघेणा हल्ला झाला, तो तर विषय वेगळाच आहे. अध्यक्ष महोदय, पोलिसांना नावं पत्ते मोबाईल क्रमांक देऊन देखील त्यांच्यावर कुठली कारवाई होत नाही. अध्यक्ष महोदय, मी या निमित्तानं तुम्हाला मुद्दामून सांगतो की सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यात पांगारी येथील एक अत्यंत गंभीर प्रशासकीय अनास्थेच्या प्रकरणाकडे लक्ष वेधतो. जमिनीच्या खरेदी विक्रीला मनाई आदेश असताना देखील या जमिनीची खरेदी विक्री करण्यात आली. सातारा जिल्हाधिकाऱ्यांनी 2 नोव्हेंबर 2004 रोजी स्पष्टपणे नमूद केले होते की सर्वे नंबर 17/6 या जमिनीवर शेतघर परवानगी दिली जाणार नाही आणि या जमिनीची विक्री करता येणार नाही. हा आदेश अस्तित्वात असताना 23 ऑगस्ट 2024 रोजी श्रीमती सुष्मिता बॅनर्जी आणि श्री सुशील शहा यांनी या जमिनीचे खरेदी पत्र दस्त क्रमांक 938/2024 नोंदवून घेतले. आश्चर्याची अध्यक्ष महोदय बाब अशी, या खरेदी खतासोबत जोडलेल्या सर्च रिपोर्टमध्ये 2004च्या जिल्हाधिकाऱ्यांचा आदेशाचा स्पष्ट उल्लेख आहे, म्हणजे ज्यात त्यांनी सांगितलेलं आहे की परवानगी दिली जाणार नाही. म्हणजेच खरेदीदार, विक्री करणारा आणि दस्त नोंदवणारा सब रजिस्ट्रार या सर्वांना तो आदेश माहीत होता. तरीही केवळ आर्थिक फायद्यासाठी हा बेकायदेशीर दस्त नोंदवला गेला. माझी सरकारकडे मागणी आहे की जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा अवमान करून हा खरेदी दस्त जो झालेला आहे तो तातडीने रद्द करावा. सातबाराच्या उतार्यावरील बेकायदेशीर नोंदी तात्काळ काढून टाकणे आणि कर्तव्यात कसूर करणाऱ्या सब रजिस्ट्रारपर्यंत सगळ्या अधिकाऱ्यांना योग्य ती कारवाई त्यांच्यावर व्हावी. अध्यक्ष महोदय, असाच एकदा नांदेडला असाच प्रकार झाला. किनवटला आदिवासी शेतकरी शेतजमिनीच्या बेकायदेशीर खरेदी विक्री गंभीर प्रकरण समोर आले. मौजे निजपूर येथील गट क्रमांक 35 मधील जमीन दिनांक 19 डिसेंबर 2025 रोजी सुमारे 8,55,000 रुपयांनी विक्री झाल्याची नोंद रजिस्ट्री क्रमांक 3057 अंतर्गत करण्यात आली आहे. ही जमीन आदिवासी धारकाची असतानाही जिल्हाधिकाऱ्याची आवश्यक पूर्वपरवानगी न घेता व्यवहार नोंदवण्यात आल्याचा आरोप आहे. तसेच गोकुंदा, कोठारी, इस्लापूर, शिवणी, मांडवी, सारखणी आणि बोदडी या गावामध्ये देखील ग्रामसेवकांना हाताशी धरून आदिवासींच्या जमिनीच्या रजिस्ट्री केल्याच्या परवानग्या तक्रारी अध्यक्ष महोदय पुढे यायला लागलेल्या आहे. मी हे यासाठी सांगतोय अध्यक्ष महोदय की खाली मनमानी चालू आहे. आमदार मंत्री महोदय सगळे पोटतिडकीने विषय मांडतात, पण खाली अधिकाऱ्यांना
असं वाटतंय की आपल्याला कोणी विचारणार नाही, आपण या जागी आलेलो आहे ते मग काय प्रयत्न करून आलोय ते त्यालाच माहीत असतं. त्यामुळं त्याला सगळ्या ही टेक्स द सिस्टीम फॉर द ग्रांटेड. त्याला वाटते काय होतंय, करायचंच असतं. म्हणजे हा भ्रष्टाचार करणं हा, अध्यक्ष साहेब आपण जाऊ नका, तुम्ही गेला की मला आधार देणार कोणी या सभागृहात नाहीच आहे. मी गेलो तर तुम्हाला थोडं जास्त बोलता येईल. थँक्यू. तसं त्यांना कानात सांगा, म्हणजे एवढा तुमचा माझ्यावर विश्वास नाही 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 तसं नाही, पण मेन माणसावर गैरविश्वास दाखवून नंतरच्या माणसावर विश्वास दाखवून काय फायदा आहे. अलीकडे बघतोय 1 नंबर 2 नंबरला काय चाललंय ते. अध्यक्ष महोदय, बजेटच्या रिप्लायमध्ये मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की ऑल इज वेल. अध्यक्ष महोदय, मध्ये सातारा जिल्ह्यात, आता ते बोलले, मी माझ्या भाषणाचा वेळ घालवणार नाही, पण सातारा जिल्ह्यात मंत्र्यांच्या अंगावर पोलीस जायला लागले. हे या सभागृहात ज्यांचा विजय झाला त्यांना बरं वाटेल, पण या सभागृहातल्या प्रत्येक सदस्याच्या अंगावर पोलीस आता येऊ शकतात, हे तुम्ही विसरू नका. हे ते जे कोण दोषी म्हणून DSP आहे त्याने फार मोठा पराक्रम केलाय. ते मगे ते जरांगे बसलेले, तिथं बसलेल्या बायकांच्यावर लाठीचार्ज केला, त्याची चौकशी नाही, कुणी लाठीचार्जचा आदेश दिला अजून माहीत नाही, ते झालं ठीक आहे. दुसऱ्या बाजूनं आता सातारला 2 मंत्री बरोबर असताना त्यांना बाजूला करून त्यांच्याबरोबरची मतदान करून या, आम्ही बाहेर उभे आहे, आम्ही तुम्हाला ताब्यात घेणार आहे, सांगायला काही हरकत नव्हती. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, सभागृहातल्या सगळ्या सदस्यांना माझी विनंती आहे की ठीक आहे, यश झालं असेल कुणाचं, अपयश कुणाचं, आमचा पक्ष काय त्यात पार्टी नव्हता, पण अध्यक्ष महोदय माझी सगळ्यांना विनंती आहे की पोलीस आपल्याला जुमानणार नाही. पोलिसांना सरकारमधल्या कुणीतरी थोडीशी सूचना दिल्यावर जर विधानसभेच्या सदस्यांच्या अंगावर पोलीस यायला लागले की सदस्य आमदार मंत्र्यांना केलंय, आपण तुम्ही आणि मी कितकी झाडकी पत्ती, त्यामुळं जरा थोडंसं हे प्रकरण हे गंभीर आहे असं मला वाटतं. आपलं नवीन मी यायचा अगोदर आपल्याला सुरू झालाय. अध्यक्ष महोदय, मी आल्यावर मला बेल न मारण्याचं आश्वासन, तुम्ही येण्याच्या आधी बेल न मारण्याचं आश्वासन देण्यात आलेलं आहे. नाही, ते जाता जाताना मला सांगून गेले. आपल्या चेहऱ्याकडे बघून मी लवकर संपवतो. पूर्ण करायचं. आपला मान ठेवणं हे माझं काम आहे, त्यामुळे आपल्या धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. इतक्यात धन्यवाद. अजून मी मधले कागद सोडतो, शेवटचा वरचा पहिला असा 2 मिनिटात कन्क्लूड करा. नाही होणार साहेब, मग मी आत्ताच बसतो. नाही, आपण कन्क्लूड करा, मुद्दे मांडा. मला बोलून 8 मिनिटंही नाही झाली. नाही, मी विचारतो किती मिनिटं झाली ती. विचारा. आपण सुरू ठेवा. 3 मिनिटं 3:20 झाली. आपण सुरू केलंय किती? आणि आता 3:38 झाली आहे, म्हणजे आपल्याला 3:20 नाही, यांची माहिती चुकीची आहे. ह्यांचं चला, घड्याळ आपण आमचं conclude घड्याळ करा, याच्यात please. फरक आहे. प्लीज कन्क्लूड करा. अध्यक्ष महोदय, माझी आपणाला विनंती आहे की बघा, मी सगळी पानं सोडून देतो तुमच्या आदेशाला. अध्यक्ष महोदय, महत्वाचेच मुद्दे घेतो, बाकीचे सोडतो. अध्यक्ष महोदय, आखाती युद्ध सुरू आहे. आता सर्वात मोठा फटका द्राक्ष उत्पादकांना, केळी उत्पादकांना, जळगाव जिल्ह्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांना, महाराष्ट्रातल्या उद्योजकांना बसलेला आहे. हॉटेल व्यावसायिकांना ही झळ पडलेली. हॉटेल व्यावसायिकांना कमर्शियल गॅस तर बंदच झालेला आहे, त्यामुळे महाराष्ट्रात सर्व ठिकाणी आज हॉटेल व्यवसाय अडचणीत आलेला आहे. त्यामुळे आधी आपणही आता काय केलेलं आहे की 35 दिवस, ग्रामीण भागात 45 दिवसांनी गॅस देणार आणि मग गॅसची मागणी करायची, त्याच्या आधी मागणीच करायची नाही. आणि त्यामुळे काळा बाजार सुरू झाला. 3,000ची किंमत आहे. आता काळा बाजार हुडकायला ग्रामीण भागातल्या गॅस उत्पादकांच्या, गॅस वितरकांच्याकडे आता रेड मारण्याचा कार्यक्रम आणि त्यातनं उत्पन्न मिळवण्याचा कार्यक्रम अध्यक्ष महोदय सुरू आहे. अध्यक्ष महोदय, ग्रामीण भागात कोण राहतो? 80% शेतकरी असतात. शेतकऱ्यांना गॅस उशिरा द्यायचा आणि एखाद्या बऱ्या व्यवस्थित शहरात राहणाऱ्या माणसाला लवकर गॅस, असं का? अवकाळी झाला तरी आमचा शेतकरी मरतो, महागाईमुळे आमचा शेतकरी मिळतो, भाव मिळत नाही म्हणून आमचा शेतकरी मिळतो, कर्ज फेडता आलं नाही म्हणून आमचा शेतकरी मिळतो. आता आखातात युद्ध सुरू आहे,
तेव्हाही ट्रम्पमुळे आमचा शेतकरी मरतोय, अशी अवस्था आज अध्यक्ष महोदय झालेली आहे. आज अध्यक्ष महोदय माझी आपणाला कळकळीची विनंती आहे की गॅसवर सरकारने आम्ही नक्की काय करणार हे आम्हाला सांगावं, एवढी माझी विनंती आहे. अध्यक्ष महोदय, शेवटचे 2 मुद्दे राहिले, त्यातला एक मुद्दा, अध्यक्ष महोदय, सरकारने नमामि गंगेचा आदर्श घेऊन पंचगंगा, गोदावरी, चंद्रभागा, नाग नदी शुद्ध करण्याचा आराखडा करायचं ठरवलं. मुळात ज्या प्रकल्पाचा आदर्श घेतला ते नमामि गंगेचा प्रकल्प सीएजीने सांगितलं फेल झालेला आहे. आणि अध्यक्ष महोदय, सीएजीने सांगितलं हा फेल का प्रोजेक्ट होतोय, तर राज्य सरकार ते इम्प्लिमेंट करू शकत नाही. अध्यक्ष महोदय, आता डबल इंजिन तिकडे उत्तर प्रदेशमध्ये असूनही डबल इंजिनचा काही फायदा झालेला नाही. आता मुख्यमंत्र्यांनी 2016 मध्ये नमामि चंद्रभागा असा प्रकल्प सुरू केला होता. त्याचं काय झालं? त्याची टर्म संपेपर्यंत त्यांची टर्म संपेपर्यंत फक्त बैठका झाल्या, त्या पलीकडं अध्यक्ष महोदय काही झालं नाही. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी नद्या स्वच्छ करण्यासाठी सरकारने किती पैसे खर्च केले याचाही आपण अभ्यास करण्याची गरज आहे असं मला वाटतं. या निमित्ताने मी एवढंच सांगतो की अध्यक्ष महोदय, मी वेळ घेणार नाही, पण अध्यक्ष महोदय, आज राज्याच्या कंत्राटदारांचे पैसे द्यायचं सरकारनं देणं बाकी केलेलं आहे. 89,000 कोटीची थकबाकी किती खाली आली याचा मुख्यमंत्र्यांनी भाषणात खुलासा करावा. सार्वजनिक बांधकाम विभागाला 46,000 कोटीची थकबाकी आहे. जलजीवन मिशनला 16,000 कोटीची थकबाकी आहे. ग्राम विकास विभागाला 8,600 कोटीची आहे. जलसंधारण विभागाला 19,600 कोटी रुपये थकबाकी आहे. आणि अध्यक्ष महोदय, माझी आपणाला विनंती आहे की कंत्राटदारांचे शिष्टमंडळ येत आहेत, पत्र देत आहेत, निवेदनं देत आहेत, त्यातल्या कुठल्याही शिष्टमंडळाला चर्चेसाठी किंवा बैठकीसाठी आमंत्रण दिलं नाही. अध्यक्ष महोदय, ही परिस्थिती राज्यात फार चांगली आहे असं मला वाटत नाही. मला वेळ कमी आहे म्हणून शेवटचाच मुद्दा मांडतो आणि मी माझं भाषण पूर्ण करतो. अध्यक्ष महोदय, आपल्या राज्यामध्ये अजितदादांचा अपघात झाला. अजितदादांच्या अपघातावर चौकशी व्हावी म्हणून FIR दाखल करण्याचे प्रयत्न झाले. अजितदादांचा अपघात कसा होऊ शकतो यावर महाराष्ट्राच्या जनतेचा विश्वास पटत नाही आणि म्हणून यात काही काळवेर आहे का हे बाहेर यावं. आता चौकशा CID चौकशी चालू आहे. आपण FIR दाखल करून घेतला तर राज्याचे इन्व्हेस्टिगेशन होईल. इन्व्हेस्टिगेशन करायला काय बंदी आहे? त्यामुळे आपण सरकार त्याचं अवॉइड करतंय म्हटल्यावर लोकांच्या मनात शंका वाढते. FIR दाखल करून घ्या. FIR दाखल करायला जे प्रयत्न चालू आहेत त्याप्रमाणे FIR दाखल करा. FIR ने इन्व्हेस्टिगेशन होऊ दे. दूध का दूध, पाणी का पाणी केले ह्याचंही समाधान तुमचेच सहकारी होते, आमचेही होते आणि तुमचेही होते. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय, दादांच्या मृत्यूनंतर ज्या काही शंका निर्माण झाल्यात त्याचं निराकरण करण्यासाठी या सभागृहानं पाऊल टाकलं पाहिजे. सभागृह हे सार्वभौम आहे. तुम्ही आज आपल्या जागेवरून निर्देश दिले तर सगळेच कामाला लागतील, तुम्हाला तो अधिकार आहे. आणि म्हणून माझी विनंती आहे की या सभागृहात मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे या अधिवेशनात प्रत्येक गोष्ट स्पीडनं आटपण्याची आपली आता सवय झालेली आहे. त्यामुळं लक्षवेधी सूचनांच्याबरोबर दुसरी आयुधं आहेत. आपण आपल्या पक्षाच्या सगळ्या सदस्यांना एकत्रित करून कुठली आयुधं आहेत आणि कशी ती मांडायची असतात याचा वर्ग घेण्याची व्यवस्था जरा भारतीय जनता पक्षाच्या सत्तारूढ पक्षाच्या लोकांच्यासाठी जर केली तर मला वाटतं लक्षवेधी सूचनांच्यावरचं प्रेशर कमी होईल आणि अभिमन्यूला पुन्हा त्या काय म्हणतात त्याला चक्रव्यूहामध्ये अडकण्याची वेळ येणार नाही. आणि या संदर्भात आपण सरकारने आणि विधानसभेच्या अध्यक्षांनी खास करून विचार करावा एवढी विनंती करतो. महेश बालदी, चरणसिंग ठाकूर, थोडक्यात मांडा आता विषय. अध्यक्ष महोदय, अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा करण्याकरता संधी दिल्याबद्दल मी आपला आभारी आहे. अध्यक्ष महोदय, या सभागृहामध्ये आम्ही नव्याने निवडून आलेलो आहोत. या सभागृहाचे ज्येष्ठ सदस्य माननीय जयंतरावजी पाटील साहेबांनी जी खंत या ठिकाणी व्यक्त केली त्याच्याशी मी सहमत आहे
की या सभागृहामध्ये महाराष्ट्राच्या 11 कोटी जनतेचे जे प्रश्न आहेत, त्याच्यामध्ये शेतकरी आहेत, आमच्या महिला भगिनी आहेत, युवक आहे, यांच्या कल्याणाकरता या ठिकाणी चर्चा झाली पाहिजे. या ठिकाणी ज्येष्ठ सदस्य उठल्यावर त्या ठिकाणी जर खरातावर जर खैरात वाटत असतील एक एक तासभर, तर मग आम्ही काय बोध घ्यायचा याचाही प्रश्न माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून माझ्या भागामधले 1-2 प्रश्न त्या ठिकाणी माझ्यासमोर आहेत की 1991 मध्ये नरखेड तालुक्यामध्ये 13 गावं त्या ठिकाणी पुरामुळे उद्ध्वस्त झाली होती. त्याचं पुनर्वसन झालं, पण पुनर्वसनामध्ये त्या ठिकाणी कोणत्याच प्रकारच्या विकासाचं काम झालेलं नसल्यामुळे ते मोठ्या अडचणीमध्ये त्या गावाची अवस्था त्या ठिकाणी आहे. मोठ्या सोयीसुविधा नाही आहे, मोठ्या प्रमाणामध्ये रस्ते, पिण्याचे पाणी, वीज, शाळा, आरोग्य सुविधा, जलनिस्सारण व्यवस्था यासारख्या आवश्यक कामाकरता विभागीय आयुक्तांनी प्रस्ताव या ठिकाणी शासनाकडे पाठवलेला आहे. मदत व पुनर्वसन विभागाच्या माध्यमातून याला निधी लवकरात लवकर उपलब्ध व्हावा अशा प्रकारची माझी विनंती आहे. दुसरा, माझ्या इथे 2 नॅशनल हायवे आहेत. नागपूर ते भोपाळ आणि नागपूर ते मुंबईचा मार्ग जो आहे, या दोन्ही नॅशनल हायवेला जोडणारा एक रस्ता माझ्या निर्वाचन क्षेत्रामधून जातो आणि तो अतिशय अरुंद असल्यामुळे दोन्ही बाजूची वाहतूक त्या ठिकाणी त्या रस्त्यानं जात असल्यामुळे आतापर्यंत 42 लोकांचा त्या ठिकाणी अपघाताने मृत्यू झालेला आहे 1.5 वर्षामध्ये. आणि म्हणून माझी विनंती आहे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून या दोन्ही नॅशनल हायवेच्या रस्त्याला जोडणारा नॅशनल हायवे 85 किलोमीटरचा हा रस्ता त्या ठिकाणी मंजूर करण्याकरता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मार्फत